नाशिकमध्ये राहणारी अनिता आणि तिचा नवरा महेश हे साधं सरळ मध्यमवर्गीय कुटुंब. त्यांना लग्नाला 10 वर्ष झाली होती, पण मूलबाळ नव्हतं. उपचार, डॉक्टर, मंदिर, सगळीकडे धावपळ झाली, पण निकाल शून्य. अनिताच्या मनात निराशा वाढत होती. अनेकदा ती रडत रडत म्हणायची, स्वामी, माझ्या पोटी लेकरू आलं नाही तर या जन्माचा अर्थच नाही. एके दिवशी तिची शेजारीण म्हणाली, गाणगापूरला जा, स्वामी समर्थांची सेवा कर. एक दिवस नक्की कृपा होईल. महेशला सुरुवातीला थोडा संशय होता, पण अनिताचा दृढ विश्वास बघून तोही तयार झाला. ते दोघं गाणगापूरला गेले. तिथं महेशने डोळ्यात पाणी आणून नवस ठेवला, स्वामी, आम्हाला अपत्य द्या. आम्ही जन्मभर अनाथ मुलांना मदत करू. ते दोघं रोज श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणू लागले. काही महिन्यांनी चमत्कार घडला. अनिता गर्भवती झाली. डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्याने सांगितलं, तुमच्या बाबतीत हे खूप दुर्मिळ आहे, पण ही एक आशीर्वादाची गोष्ट आहे. 9 महिन्यांनी त्यांच्या घरी एक गोंडस मुलगी जन्माला आली. त्यांनी तिचं नाव ठेवलं समीरा. त्या दिवशी महेशने आणि अनिताने गावातील 50 मुलांना कपडे आणि मिठाई वाटली. रात्री देवघरात महेश हात जोडून म्हणाला, स्वामी, हे लेकरू तुमचं प्रसाद आहे. आम्ही आयुष्यभर तुमच्या मार्गानेच चालू. लहानशी श्रद्धा आणि विश्वास, आणि स्वामी समर्थांनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं.